अनेक दिवसापासून 12 नंबर चारीच्या रस्त्याच्या बाबतचा जो विषय आहे, तर तो थोडासा वेगळ्या वेगळ्या कारणाने माध्यमाच्या म्हणजे विविध सोशल मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून हा बाहेर पडत आहे. फार मोठा विषय नाही आणि सुजयदादा आजारी असल्यामुळं तो विषय जरा थोडासा लांबणीवर पडला होता. मागे नागरिकांनी आपल्याला विनंती केल्यानुसार त्यांची विनंती पण आपण मान्य केली होती की जोपर्यंत दादांची भेट होत नाही नागरिकांची, तोपर्यंत हा विषय आपण थांबवला होता. आता सुजयदादांनी सोमवारची वेळ दिलेली, ती मागं पुढे होऊ शकते, समजा दुमत नाही. आता त्याच्यात 2 गट आहे. एक गट म्हणतो की रस्ता झाला पाहिजे, एक गट म्हणतो की चारी बंदिस्त झाली पाहिजे, दुसरा गट म्हणतो चारी बंदिस्त झाली पाहिजे आणि रस्ता झाला पाहिजे. असा सगळा तो विषय आहे. याच्याबद्दल काही दुमत नाही. मुद्दा काय आहे की काल अचानक सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि त्याच्यात मजकूर जो काही फॉरवर्ड करण्यात आला, त्याच्यात आमचे चीफ ऑफिसर आहे सतीश डिगे यांच्याबद्दल जे काय अपशब्द वापरण्यात आलेला आहे. उदाहरण म्हणून सांगतो, चीफ ऑफिसरला माज आलेला आहे आणि हे काही असे शब्द वापरलेले आहेत, हे चुकीचे शब्द आहेत आणि असे शब्द आम्ही खपून घेणार नाही. ना कोणत्या पदाधिकाऱ्याच्या बाबतीत असतील, ना आमच्या अधिकाऱ्याच्या बाबतीत असतील. सगळेच अधिकारी चांगले भेटतील, 100% तुम्हाला स्वच्छ भेटतील, कामाचे भेटतील, नीट वागणारे भेटतील, असं होत नाही. त्यांचे जे चांगले गुण आहेत ते आपण घेतले पाहिजे. दुसरी टर्म पूर्ण झाली त्यांची. एखाद्या अधिकाऱ्याला आपण समजा 2-2 टर्म इथं काम करायची संधी देतो. आमच्या नेत्यांना ते चांगले वाटले, शहराला चांगले वाटले, ते विकासाला थोडंसं चांगल्या पद्धतीने बघताय, शिर्डीकडं वेगळ्या दृष्टिकोनातून विकास करायचं त्यांच्या मनात आहे, म्हणून ते आज पहिले 3 वर्ष त्यांनी पहिली टर्म पूर्ण केली, आता 3 वर्ष टर्म पूर्ण केली. आणि असे काय फक्त सतीश डिगे म्हणून एक अधिकारी नाही, पूर्वी जावळे साहेब होते, ते अनेक वेळेस PI झाले, DSP झाले, बरेच काळ इथं त्यांनी काढला, कारण चांगले अधिकारी होते. आता रणजित गलांडे PI म्हणून आलेले आहेत, त्यांची पण पहिली इथं टर्म झालेली आहे, परत ते आले. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांना या शिर्डी शहरात आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, यांनी नेहमीच वाव दिलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. सतीश डिगे साहेबांकडनं जर काही चुकलं असेल समजा, तर त्यांना आपण विचारलं पाहिजे जा. पण तुम्ही म्हणणार माझा आला आणि असले शब्द काही सहन करणार नाही. माझ्या विरुद्ध सुद्धा बाईट देताना काही लोक म्हणे माझंच ऐक, माझंच माईक आणि माझंच ऐक वगैरे. एक मुलगा मला म्हटला अरे केलं वगैरे. सहन केला आम्ही, हरकत नाही, चालूच असतं राजकारण. याचा अर्थ असं नाही ना तुम्ही काही वैयक्तिक बोलणार आणि काही दरवेळेस ऐकून घेणार, आज थोडंच राहत. त्या चारीचा रस्त्याचा निकाल जो काय व्हायचा आहे ते सुजयदादा घेतील, पण तुम्हाला अपशब्द वापरायचा अधिकार नाही. मी आता शेवटची वेळ सांगतो, माझी विनंती सगळ्या लोकांना तिथल्या जे काय ह्या बाबतीत अग्रेसर आहेत, त्या जे काय मीडियामार्फत, सोशल मीडियामार्फत जे काय व्हिडिओ समोर आला, त्याच्यात आमचे नगरसेविकांचे पती सुधीर शिंदे त्या ठिकाणी गेले होते. त्याच्यानंतर अन्य आमचे गटनेते पण त्या ठिकाणी गेले होते. तर ठीक आहे ना, ते गेले, त्यांनी जाब विचारलं, दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, विचारलं पाहिजे. नागरिकांना पण त्यांचा अधिकार आहे, त्यांनी विचारलं पाहिजे, त्याच्याबद्दल काही इथून ही परिस्थिती का निर्माण झाली आहे, नेमकं काय म्हणणं त्या शेतकऱ्यांचं, कशा प्रकारे त्यांची अडून नाही. आता कालचं हे बघा, सगळं थांबलं होतं, सगळं सुजयदादा येईपर्यंत चर्चा होईपर्यंत काही करायचं नव्हतं. आम्ही पण शब्द दिला होता, आम्ही पण ठाम होतो. आता काल अचानक मुरुम का त्या ठिकाणी टाकण्यात आला किंवा काय परिस्थिती निर्माण झाली, शिवसाहेबांना काय निर्णय घ्यावा लागला, हे आपण शिवसाहेबांना विचारू, त्यांना पण विचारू ना आपण की बाबा तुम्ही अचानक निर्णय घेतला,
तर का घेतला? त्यांच्या काही अडचणी असतील ते समजून घेतल्या पाहिजे. तर शेतकऱ्यांच्या अडचणी, स्थानिकांच्या अडचणी आपण समजून घेतल्या तर त्यांची घेऊ समजून, आपण काय अडचण आहे. शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की दादांनी जोपर्यंत दादा म्हणतायत की मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, तर नेमकं दादा हे बघा, दादांना मतदारसंघातला प्रत्येक मतदार इथं जो राहतो त्याचं म्हणणं ऐकून घेणं बंधनकारक आहे, कारण ते नेते आहेत आमचे. जर कुठं चुकत असेल तर समन्वय घडवून आणणं आणि विकासात कुठं अडचण होता कामा नये. आणि कुठल्याही नागरिकांना, शेतकरी आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे मतदारसंघात, त्यात काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण व्यापारी असेल, शेतकरी असेल, त्यांचं घराणं जरी आलं तरी ऐकून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढणं त्यांची जबाबदारी. दिघे साहेबांना टार्गेट काय केलं जातं, नेमकं काय कारण आहे? आता डिगे साहेबांना टार्गेट का करण्यात येतंय हा जर मुद्दा जर तुम्ही म्हणताय, तर डिगे साहेबांचे काम करायची पद्धत थोडीशी किती नाही म्हटलं तरी थोडं स्वभाव कडक आहे त्यांचा. आणि कडक स्वभाव आणि थोडंसं असं प्रत्येकाचा स्वभाव असतो वेगवेगळा. थोडं चुकीचं होत असेल तर ऐकून न घेण्याची त्यांची नेहमी मानसिकता असते. पण याचा अर्थ असं नाही ना की अधिकारी खराब आहे, अधिकारी विकास करत नाही, अधिकाऱ्यांनी शिर्डीचं काही भलंच केलं नाही, असं पण नाही ना. एखादी बाजू एखाद्या अधिकाऱ्याची माणसाची कमजोर असू शकते, तर त्यांचा कडकपणा म्हणा किंवा ताईटपणा